तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे पाटणी टॉप येथे। नुकतंच आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। हे माझ्या पाठीमागे जे दिसत आहे हे आहे पार्किंग। इथपर्यंत आपली गाडी येते आणि यानंतर आपल्याला पुढे पॉइंट्स फिरण्यासाठी लोकल साइटसीइंगसाठी एक इथली टॅक्सी किंवा वाहन करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो आम्हाला 550 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे आम्ही इथे फिक्स केलेला आहे रेट। तर 550 रुपयामध्ये प्रति व्यक्तीप्रमाणे आपल्याला एकूण 9 पॉइंट्स हे लोक दाखवणार आहेत। तर ते 9 पॉइंट्स कुठले असणार आहे, काय काय आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पाटणी टॉपला, तर ते आपल्याला व्हिडिओमध्ये समजेलच। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मित्रांनो आज आपण पाहूया पाटणी टॉप, जम्मू काश्मीरमधलं एक हिल स्टेशन, प्रसिद्ध हिल स्टेशन आज आपण पाहूया। तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो आम्ही फिरत आहोत पाटणी टॉप। तर मित्रांनो पाटणी टॉपचा पहिला पॉइंटला आपण पोहोचलेलो आहोत। हा आहे सनासर लेक, छोटासा लेक आहे सनासर लेक। पाटणी टॉपपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे। सर्वात आधी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। चला तर मग आता पाहूया आपण सनासर लेक। या बाजूने जाऊया आपण पाहायला लेक। चला जाऊया सनासर लेक पाहायला। तर हा आहे सनासर लेक, पाटणी टॉपचं एक टुरिस्ट अट्रॅक्शन आपण पाहत आहोत। हा परिसर आहे असा। इकडे बर्फ तेवढा नाही आहे, थोडं सृष्टी सौंदर्य आहे या बाजूला। फक्त 20 किलोमीटर अंतर आहे पाटणी टॉपचं जे आपलं पार्किंग आहे तिथून। हा आमचा पहिला पॉईंट आहे आजच्या दिवसातला। तर मित्रांनो हा आहे पाटणी टॉपचा दुसरा टुरिस्ट पॉईंट, याला म्हणतात नत्था टॉप। हा आहे सुमारे 10 ते 11 किलोमीटर अंतरावर पाटणी टॉपपासून। तर बघा हा पॉईंट खूप म्हणजे थंडगार आहे, थंडगार हवा सुटलेली आहे आणि इथे जास्त थंडी आहे पाटणी टॉपच्या कंपेअरमध्ये। या ठिकाणी जेव्हा आपण येतो त्यावेळेस इथे आपल्याला थंड हवा आणि थोडं चिल वाटते, थंड वाटते खालच्यापेक्षा। तर बघूया आजूबाजूचा परिसर कसा आहे ते। बघा मित्रांनो आपण पाहतो आहे नत्था टॉप। नत्था टॉपवर आपण आलेलो आहोत। हा आहे नत्था टॉप। तर बघा मित्रांनो आपण बघतो हे नत्था टॉप। नत्था टॉपवरून दिसणारं हे दृश्य आहे, मी तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर असा काहीसा आहे। हा बघा हा आहे नत्था टॉप। आपण पाटणी टॉप फिरत आहोत आज आणि त्या अंतर्गत असणारे 9 पॉईंट, त्यापैकी हा दुसरा पॉईंट आहे नत्था टॉप। तर मित्रांनो आपण आता पाहूया रोपवे। पाटणी टॉपचा हा सर्वात उंचावर आणि सर्वात लांब असलेला हा रोपवे आहे। स्काय व्ह्यू म्हणतात त्याला, स्काय व्ह्यू बाय एम्पिरियन। या ठिकाणी आहे रोपवे एंट्री। चला आपण जाऊया आतमध्ये। चला बघा मित्रांनो आपण पाहत आहोत पाटणी टॉपचा हा रोपवे, जगप्रसिद्ध असलेला हा रोपवे। सर्वात उंचावर आणि सर्वात जास्त लांबीचा असलेला हा रोपवे आज आपण पाहणार आहोत। पाटणी टॉपचं एक प्रमुख आकर्षण असलेलं हे ठिकाण आज आपण पाहतोय। चला आपण पण आमच्यासोबत हा रोपवे पहा। बाय। तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत या रोपवेने। याचं तिकीट आहे 1155 रुपये आणि जवळपास किती किलोमीटर म्हटलं? 3 किलोमीटर। 3 किलोमीटर येणे आणि 3 किलोमीटर जाणे असा 6 किलोमीटरचा आमचा रोपवेचा रस्ता असणार आहे। मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो इकडचा। बघा एकदम सुंदर नजारा आहे। स्काय व्ह्यू म्हणजे अगदी आकाशात असल्यासारखं वाटतं, म्हणून याचं नाव स्काय व्ह्यू आहे। तर बघा मित्रांनो आम्ही रोपवेने खाली उतरलेलो आहोत पलीकडच्या एंडला। आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असा गार्डन दिसतो बघा। या गार्डनमध्ये आपण फिरू शकतो, एन्जॉय करू शकतो
आणि 5 वाजेपर्यंत आपल्याला परत जायचं आहे. 5 वाजेपर्यंतचा एक वेळ लक्षात ठेवा. रोपवेने या बाजूला आल्यानंतर आपल्याला 5 वाजेपर्यंत या ठिकाणी आपण थांबू शकतो, फिरू शकतो या एरियामध्ये कुठे पण, आणि 5 वाजता इथे आपल्याला परत निघावं लागते. इथे रेस्टॉरंट पण आहे, हे बघा इकडे रेस्टॉरंट आहे एक, या ठिकाणी आपण काही खानपान करू शकतो. आणि बाकी मग गार्डन आहे, व्हॅली आहे, या एरियामध्ये आपण पाहिजे तेवढं फिरू शकतो 5 वाजेपर्यंत. चला बघूया काय काय आहे पुढे. बघा रोपवेनी खाली आल्यानंतर इथे काय काय आहे. द बनाना लीफ रेस्टॉरंट आहे, क्लब हाऊस आहे, हँड्स ऑफ गॉड एक बुटीक शॉप आहे आणि बंकेट हॉलसुद्धा आहे. तर या ठिकाणी राहण्याची देखील व्यवस्था आहे, आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो. राहण्याची व्यवस्था, रूम्स वगैरे मिळतात. या बाजूला ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज काही आहेत, त्याचं तिकीट काउंटर देखील आहे. पुढे स्काय व्ह्यू कॅफे आहे, या बाजूला आर्चेरी आहे वरती गेल्यानंतर, आणि रेस्टरूम देखील आहे पुढे. चला बघूया, थोडंसं फिरूया. तर मित्रांनो, आपण आज फिरत आहोत स्काय व्ह्यू रोपवेचा जो गार्डन आहे त्या गार्डनमध्ये. या गार्डनमध्ये काय काय सोयी आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर एखाद्याला जर इथे यायचं असेल थेट आणि इथेच जर आपल्याला राहायचं असेल तर तशी देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मित्रांनो, हे होतं पाटणी टॉप. या पाटणी टॉपमधील जे महत्त्वाचे 3 ठिकाणं आहे हे मी तुम्हाला दाखवलेले आहे, मस्ट व्हिजिट ठिकाणं. बाकी ठिकाणं आहेत पण ते काही एवढी महत्त्वाची मला वाटली नाही. ही 3 ठिकाणं मात्र आपण जरूर पाहावी. त्या ठिकाणी गेल्यावर कसा वाटला व्हिडिओ, आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.